आणि वडा आहे आणि 2 पाव सोबत आहे कांदा आणि मस्त घट्ट असं ताक. 4 वर्षापासून दादाकडे येतोय. अरे वा. आणि हक्काने सांगू शकतो की सगळ्यात ठाण्यातली बेस्ट मिसळ दादाकडे मिळते. हो ना. तर गरमागरम असा बटाटा वडा आहे बघा. वड्याची साईज बघा आणि आतमध्ये भाजी. तुम्हाला पण मिसळच आवडते? हो हो, मिसळ आणि वडापाव सुद्धा. हो. नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण खवय्येगीर करायला आलो आहोत. ठाण्याला वेस्टला खोपट येते आपण आलोत. बाबा मिसळ या फूड कोर्टला भेट दिली आहे आणि आज आपण वडा मिसळची वडा उसळची टेस्ट करणार आहोत, झणझणीत अशी. तर बघूया चला माझ्यासोबत काय काय पदार्थ आहेत. त्याच्या आधी सुद्धा आपला बाबा मिसळचा व्हिडिओ आपण शूट केला होता आणि आपल्या चॅनलवर आहे, त्याची सुद्धा मी लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठाणा वेस्टला तुम्ही आलात ना तर तुम्हाला सांगायचं खोपट म्हणजे 15 मिनिटांवर आहे. आणि इथे बघा ST डेपो आहे पलीकडे आणि त्याच्या बाजूला हे अमृता वेस्ट स्ट्रीट म्हणून आहे. त्याच्या इथेच हे बरोबर बाबा मिसळचं फूड कोर्ट लागलेलं असतं सकाळपासून. आणि बघा बरीचशी लोकांची गर्दी असते इथे नाश्त्यासाठी. नमस्कार दादा, आपलं नाव? मयुरेश रावटे. काय मागवलं तुम्ही? स्पेशल माझ्या मित्राला इकडे घेऊन आलो. मित्राला घेऊन आलो. मी आधी खाल्ली होती, मला खूप आवडली म्हणून मी त्याला घेऊन आलो. हा, एकदम छान मिसळ आहे. अच्छा. आणि ते विटाण्यापेक्षा आम्हाला ती मटकीची मिसळ खूप आवडली. मला आवडली, मग मित्राला आवडली. जो पण असं ठाण्यामध्ये त्याने येऊन नक्की इकडे खावी. कशी आहे म्हणजे चवदार तिखट कशी? आपल्याला जसं पाहिजे तसं मिळून बनवून भेटतं आणि घरगुती पद्धत. घरगुती सारखी. धन्यवाद. कंटिन्यू. नमस्कार. मिलिंद दादा आहेत. मिलिंद कुलकर्णी असं नाव आहे. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं बाबा मिसळ हा व्हिडिओ आहे. आणि मिसळ टेस्टी चवदार आणि झणझणीत अशी मिळते आणि घरगुती पद्धतीने सर्व पाहत असाल. दादा ही तर्री दाखव आपली. मस्त झणझणीत अशी तर्री आहे बघा. वाव. यात कोणते मसाले जातात दादा? याच्यामध्ये आपण सर्व घरगुती मसाले यूज करत आहोत. जसं मिरची मसाले झाले, सगळे घरगुती मसाले आहेत. त्याच्यासोबत आपण आपलं प्रेम ऍड करतो, ती चव आहे. बघा गंजाचा रस्सा आहे बघा, तर्री आहे त्याला. आणि दादा याच्यामध्ये काय बरं? हे आम्ही मिसळ वाढवायला आहोत. आम्ही एकत्र मिसळ बनवून ठेवत नाही. जसं लागेल तसं 5-5 लिटरने आम्ही मिसळ बनवत राहतो. आपलं प्रोडक्ट स्टँडर्डाइज्ड आहे. बरं. या बाजूला सुद्धा बघा बरीच लोक उभं राहून खाऊ शकतात अशी व्यवस्था आहे. आणि इथे सुद्धा मस्त गरमागरम असे बटाटा वडा रेडी होत आहेत. वाव, सुगंध तर इतका मस्त दरवळतोय. गरमागरम असे बटाटे वडे रेडी झालेले आहेत आणि बऱ्यापैकी मोठी साईज आहे बघा. इथे तुम्हाला पार्सल सुद्धा मिळणार. पार्सल पण आहे ना ताई? हो, पार्सल आहे बघा. आता ही चालली आहे, स्विगीसाठी चालली आहे. तर आपली पार्सलची सिस्टीम पण तशीच आहे, कंटेनर मध्ये. मिलिंद दादा, आम्हाला दाखवा जरा आमच्या दर्शकांना की मिसळ तुम्ही कुठली, म्हणजे तुमचं रहस्य काय एवढे टेस्टी मिसळ बनते? आपण लास्ट टाइम तुमच्या व्हिडिओ मध्ये आपण लोकांना सांगितलं होतं की नवीन बिझनेस ज्यांना सुरुवात करायचं आहे त्यांना कोणत्याही शेफची गरज नसणार आहे. तर तुम्हाला आज मी सांगतो शेफची गरज का नाहीये. हे आपण बरोबर एक्झॅक्ट 5 लिटर पाणी घेतलेलं आहे कॅन मध्ये. हे आता आपण आपल्या टोपामध्ये ऍड करतोय. बरं, गरम पाणी टाकलंय? नाही, हे साधं पाणी. आपण हे गरम करणार आहे, पण सोबत त्याच्यासोबत मटकी सुद्धा गरम करून घेणार आहोत. ही मोड आलेली आहे ना? येस, ही मोड आलेली आहे, गावरान मटकी. अच्छा. ही रात्रभर भिजली का 2 दिवस? ही 1 दिवस भिजायला लागतो आणि 2 दिवस मोड आणायला लागतो. अच्छा, म्हणजे एकूण 3 दिवस. अशा प्रकारे मोड आलेली मटकी घेतली आणि गावठी मटकी आहे बघा. आता आपण हे गरम पाण्यामध्ये टाकणार का? आता आपण काय कन्सेप्ट केला आहे की पाणी आता 5 लिटर आपण इथे टाकलं टोपामध्ये. आता आपण हे भांडं असं अरे वा, याच्यामध्ये घालणार आहोत. हे मस्त आहे. म्हणजे मटकी
याच्यातच उकळते. ह्याच्या मटकीची ऍक्च्युअल चव जी आहे ती पाण्यामध्ये उतरवते. अरे वा, खूप छान आयडिया आहे बघा. आपल्याला छान टीप पण मिळाली. आपण घरी जरी बनवली तर तुम्ही या पद्धतीने करू शकताय. आणि आता गॅस ऑन केलाय. 10 मिनिटं वाट बघणार आहोत पाणी गरम होण्यासाठी आणि मटकी उकळण्यासाठी. मटकी आपण पूर्ण शिजवणार नाही आहोत. मटकी थोडी कच्ची ठेवणार आहोत. थोडी कच्ची ठेवणार, ज्याच्यामुळे मटकीची ओरिजिनल टेस्ट मिसळ खाताना येते. 80% शिजवणार. 80% एक्झॅक्ट. दादा आता आपण या पाण्यामध्ये मटकी जसं ठेवलं होतं, मटकी उकळून घेतलेली आहे. बरं, 5 मिनिटं ठेवली ना? येस, 5 ते 7 मिनिटं. म्हणजे त्याचा स्वाद उतरला ना त्याच्यामध्ये. या पाण्याला एकदम मटकीची चव आलेली आहे सुंदर. आता अशी म्हटलं की आपण एक शेपलेस मॉडेल बनवलंय. कोणीही बिझनेस करू शकतं, फक्त आपली तयारी पाहिजे मनाची. पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपले काही स्पायसेस, मीठ या गोष्टी या पॅकेटमध्ये ऍड केलेल्या आहेत. तुमचे सिक्रेट मसाले आपण हे या पॅकेट ह्याच्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे. बरं, गरम पाण्यामध्ये छान आता ऍड केलं. जे आपण मटकीचं ठेवलं ना ते पाणी आहे. आणि 5 ते 10 मिनिटं ठेवलं होतं दादांनी. ते मसाले, सिक्रेट मसाले ऍड केले आहेत. आता आपण ड्राय पावडर टाकून घेतलेली आहे या ठिकाणी. आता त्याच्यासोबत आपण 5 लिटर साठी लागणारा हा मसाला रेडी करून घेतलेला होता. बरं, आपण फक्त याच्यामध्ये म्हणजे तुमचं प्रमाण आहे ना हे. बरं, तुम्हाला ज्याला नवीन बिझनेस सुरुवात करायचं त्याला मिठाचा खडा सुद्धा स्वतःच्या यांनी टाकायचा नाहीये. त्याला फक्त हे 2 मसाले 5 लिटर पाण्यामध्ये ऍड करायचे आणि झटपट मिसळ तयार, झणझणीत अशी. बाबा मिसळ तयार. क्या बात आहे. मग हे तुम्ही बनवून ठेवता दादा हा सगळं? बनवून ठेवतो. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे थोडस सांगाल आम्हाला? त्याच्यामध्ये कांदा, लसूण, जे मिसळीला लागणारे सगळे इंग्रेडियंट, कांदा, लसूण, आलं. ते प्रमाणात असेल ना? म्हणजे 5 किलोच्या प्रमाणे तुमचं प्रमाण असेल ना? 5-5 लिटरच्या प्रमाणे आपण हा लिटर. अच्छा, 5 लिटर मिसळ बनते. आणि एका 5 लिटरच्या मिसळमध्ये 30 ते 35 मिसळ तयार होतात. मग असं तुम्ही दिवसातून किती वेळा बनवता दादा? असं दिवसातून आम्हाला किमान 10 ते 12 वेळेला बनवावं लागतं. क्या बात आहे. अजून तुमची अशीच प्रगती होत जाऊ. कारण इतकी उत्तम चव मिळते ना खरंच. आणि बघते मी आल्यापासून शूट करते तर कितीतरी लोक खवये अगदी समाधानाने खातायत, ऑर्डर करतायत. बघा इथे पण तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. सतत दादा बिझी आहेत आणि त्यांनी आपल्याला हा थोडासा वेळ दिले. दादा हे का आता? हे आपण त्याचं पाणी मिसळून आपली मिसळ आता गॅस वाढवलंय का? 10 मिनिटांमध्ये रेडी होणार आहे. फक्त मग आता गॅस वाढवलं म्हणजे 10 मिनिटात रेडी. येस, आता 10 मिनिटांमध्ये मिसळ. सगळे मसाले शिजलेले होते आणि गरम पाणी केलं दादानी. बघा झटपट अशी एकजीव झाला पाहिजे. बरं, पण उकळलेली आहे. सर्व मसाले आणि पाणी एकजीव झालेलं आहे. आता मी मिसळ आमच्या मेन टोपामध्ये मी ट्रान्सफर करणार. ते सर्विंगचं आहे ते. क्या बात आहे. हा हा हा, मस्तच. काय सुगंध दरवळलाय आणि रंग बघा. क्या बात आहे. म्हणजे असं तुमचं काम चालूच असतं दिवसभर काम. आता अगदी बसला असेल दादांचा. 4 पाव एक्स्ट्रा गेले ना. अशी वडा उसळ तयार होते आणि आपण टेस्ट करणार आहोत. आपण स्टीलच्या प्लेट युज करत नाही आहोत आणि बऱ्याच लोकांना आवडत नाही. आणि आपण जे प्लेट्स युज करतोय बायोडिग्रेडेबल प्लेट्स आहेत. बरं, त्याच्यामध्ये आता गरमागरम असा वडा आहे. गरमागरम वडा टाकलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय फुल ऑफ मटकी. बरं, ही उकडलेली आहे ना दादा? उकडलेली मटकी. बरं, आणि गरमागरम असा रस्सा. तुम्ही कशी खाणार आहात? लाईट, मीडियम की तिखट? मीडियम. म्हणजे आपल्याकडे झणझणीत पण मिळते ना? येस, आपल्याकडे लाईट, मीडियम, तिखट आणि डबल तिखट. डबल तिखट, बापरे. डबल तिखट खाणारे पण लोक आहेत. अच्छा, गरमागरम अशी तर्री आता बघा दादा टाकतायत वड्यावरती. वाव, तोंडाला पाणी सुटलं बघूनच. जो रंग आहे ना सिग्नेचर तर्री. अच्छा, ह्याचं पण आपण जाणून घेऊया काय रहस्य आहे. याचं रहस्य मिसळ बनवणं जेवढं सोपं आहे तेवढंच मिसळ सर्व करणं सोपं आहे. याचा 1 चमचा टाकला की होते मीडियम, 1.5 चमचा टाकला की होते तिखट. अरे वा, खूप चांगले. 2 चमचे टाकले की डबल स्पाइसी. मस्तच. शेव घालणार आहोत. बारीक शेव. अरे वा. आणि शेवटला आपली डिश रेडी. दादा या डिशची काय किंमत आहे आपल्याकडे? फक्त 55 रुपये. मिसळ प्रमाणेच ना? मिसळ पाव सुद्धा 55 रुपये आणि वडा उसळ पाव सुद्धा 55. बरं. तर मिलिंद दादानी मस्त गरमागरम असा बटाटा वडा आणि रस्सा सर्व केलाय. त्याच्यावर बघा ही बारीक शेव आहे आणि वडा आहे आणि 2 पाव सोबत आहे कांदा आणि लिंबू.
तर आपण आधी लिंबू टाकूया याच्यावर, लिंबू पिळूया. हा 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 हा, बघूनच असं तोंडाला पाणी सुटलंय. आणि आपण आता टेस्ट करूया. सर्वात आधी आपण बघूया बटाटा वडा गरमागरम असा. आता आपण बघितला कसा फ्राय करतायत आणि त्याची साईज काय आहे. आहा, चव आहे बटाटा वड्याची. आणि ही तर्री बघा, त्याच्यासोबत ना आपल्याला कधी पण कटवडा वगैरे घेतलं तर नुसतं आपल्याला रस्सा मिळतो, पण तुम्हाला या ठिकाणी ही मटकी आहे ना, ही मटकी तुम्हाला ऍड होणार आहे. आणि रस्सा बघा कसा थिकनेस आहे त्याला. आणि तर्री तुम्हाला जेवढी हवी ना तिखट तशा तुम्हाला इथे मिळणार आहे. आपण पावासोबत खाऊया. वरून मी कांदा टाकते. कांदा टाकल्यावर त्याची जी टेस्ट आहे ना मस्तच. इथली मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा. जशी दादानी सांगितले, तुम्हाला मीडियम हवी, लाईट हवी, डबल तिखट हवी, तशी तुम्हाला इथे मिळणार आहे. रस्त्यामध्ये गरम मसाल्याचा स्वाद, लाल तिखट प्रमाणात आहे, झणझणीत असा आहे. आणि मिसळ सोबत जो आपण खातोय वडा, जो कॉम्बिनेशन ठेवलेला आहे तो अगदी उत्तम आहे. म्हणजे एकदा तुम्ही ट्राय कराच. हा जो बटाटा मिसळ एकदम मजा येते खायला. एक नंबर. मस्त असा रस्सा घेतलेला आहे गरमागरम, अजून मागवला. बात आहे, मजा येते खायला. थंडीचे दिवस आहेत आणि असा रस्सा आणि बटाटा वडा. अप्रतिम, मस्त आहे बघा. तर्री खूप सुरेख आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही तिखट मागू शकता इथे. आणि 55 रुपयामध्ये तुमचं अक्षरशः पोट भरणार आहे. अजून तुम्ही पाव सुद्धा एक्स्ट्रा मागू शकता. तर्री तुम्ही हवी तर मागू शकता. आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं ना तेवढं तुम्ही इथे दादांना सांगून ऑर्डर करू शकता. आणि घरपोच सुद्धा मिळणार आहे झोमॅटो वगैरे पासून. मजा आली. सळ खाता खाता तिखट लागलं तर तुम्हाला ताकाची पण व्यवस्था आहे छान. बघा अशा प्रकारे बॉटलमध्ये तुम्हाला ताक येणार आहे, किंवा तुम्हाला कोकम सरबत आहे, तर तुम्ही ह्याची ऑर्डर करू शकता. तर चला आपण मिसळ हे संपवूया, वडा उसळ. तर गरमागरम असा बटाटा वडा आहे बघा. वड्याची साईज बघा. आणि आतमध्ये भाजी ना एकदम टेस्टी. त्याचं जे कवर आहे ना एकदम पातळ कवर आहे. असा पण तुम्ही खाऊ शकता, किंवा पाव घेऊन वडापाव म्हणून सुद्धा त्याचा स्वाद चाखू शकता. आणि ही ना पाणी न वापरता केलेला हा ठेचा मिळतो यांच्याकडे. आणि ही लसणाची चटणी आहे आणि कांदा. तुम्हाला असं हवं तर असं सुद्धा त्याचा स्वाद घेता येईल. मस्त लागतं. टेस्ट आहे ना भाजीची एकदम मस्त आहे. आणि बऱ्यापैकी मॅश केलेले, त्याच्यामध्ये सगळं हे वापरलेले आहे बघा. ही डाळ सुद्धा आहे, मुगाची डाळ वापरलेली. आणि त्याचं जे कवर आहे ना एकदम मस्त. आणि तसा रस्सा खा, मस्त टेस्टी होता. आणि त्याच्यानंतर ताक तर हवंच. मस्त घट्ट असं ताक आणि स्वाद इतका मस्त आहे ना, त्याला मसाला ताक म्हणू शकतो. तुम्ही किती वाजेपर्यंत असता सकाळपासून? सकाळी 7:30 वाजता आपण सगळं चालू असतं. सगळ्या प्रोडक्ट रेडी असतात. आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण काम करतो. म्हणजे संध्याकाळी नाही लावत ना? संध्याकाळी नसतो, संध्याकाळी 4 वाजता सगळं बंद होतं. नोट करा. म्हणजे 4 वाजेपर्यंत तुम्हाला इथे मस्त मिसळची टेस्ट करता येणार आहे. गरमागरम अशी बघा. ताजे ताजे वडे इथे बनवले जातात. जसे संपतात ना तसे मग इथे बनवतात. आणि रस्सा सुद्धा दादानी सांगितलं 30 ते 35 लोकांची झाल्यानंतर पुन्हा दादा असेच बनवतात. बाबा मिसळ हे फूड कार्ट सकाळी ते लोक 7 वाजल्यापासून स्टार्ट करतात आणि 4 वाजेपर्यंत असतं. सकाळी उठतात ते लोक घरी आणि तयारी करून 2 जण पती पत्नी इथे येतात आणि खवय्यांची तुम्ही गर्दी बघू शकता. इथे सुद्धा एक ग्रुप आलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आहात? नौपाडा. काय मागवले? आम्ही मिसळ मागवली आहे.
अच्छा, मिसळ तुम्हाला इथली आवडते? हो, खूप मस्त असतं. म्हणजे येता का नेहमी? हो, नेहमी येतो. तर तुमचा ग्रुप आलाय, तुम्हाला पण मिसळच आवडते? हो हो मिसळ आणि वडापाव. वडापाव सुद्धा. हो अच्छा. तर असे बरेचसे ग्रुप येतात इथे बघा चव चाखायला मिसळची. नमस्कार. नमस्कार. काय घेतलंय तुम्ही? आम्ही मिसळ घेतली आहे. मिसळ हो तिखट मिसळ स्पेशली. तिखट आवडते का? खूप जास्त स्पेशली दादाची तर खूपच जास्त आवडते कारण अच्छा. ऑलमोस्ट मागच्या 3 ते 4 वर्षापासून दादाकडे येतोय अरे वा. आणि हक्काने सांगू शकतो की सगळ्यात ठाण्यातली बेस्ट मिसळ दादाकडे मिळते. हो ना, आणि चवीला खूप चांगली. हो आणि खूप रिझनेबल रेट मध्ये मला एवढं. आणि एक मराठी उद्योजक म्हणून तो ज्या हिशोबाने आता वाढतोय ते पाहून जास्त आनंद होतोय. बरं, खरंच धन्यवाद. धन्यवाद. मिलिंद दादा आहे आणि चैताली ताई आहे, दोघं जोडपं आहे ज्यांनी आपली स्वतःची नोकरी म्हणजे नोकरी न करता हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि त्या व्यवसायात ते बरेच वर्ष कार्यरत आहे. आणि पाहू शकता गर्दी किती आहे, म्हणजे चव उत्तम आहे आणि वाजवेचे दर आहे. तुम्ही अजून काय सांगाल दादा मराठी लोकांना? मराठी मुलांना हे सांगेन की तुम्ही तरुणांनो व्यवसायात या. आणि मी हेच गोष्ट आम्ही हेच ठरवून पुढे नेहमी काम करतोय की आपल्या मराठी मुलांना नोकरीपेक्षा धंदा करण्याची संधी द्यायची आहे. नोकऱ्या राहिल्या नाही. नोकऱ्या राहिल्या नाहीयेत, नोकऱ्या करा मुलांना. जी मराठी मुलं आपल्याकडे आता नोकरी केल्याशिवाय धंदा करता येणार नाहीये. आज एखाद्याने धंदा चालू केला तर त्याला कामगारांची गरज ही लागणारच आहे. पण माझं म्हणणं हे की जे कामगार येणार आहेत ते कामगारही असे निवडा की ते पुढचे भावी उद्योजक असतील. बरोबर. त्याच्यातून दुसरा मिलिंद तयार होणार आहे. तुम्ही 2 जणांनी जर गाडी सुरुवात केली नवीन, तुम्हाला कळलं की बाबा ही गाडी आता व्यवस्थित चालायला लागली, अजून एका मुलाला नवीन कामासाठी संधी द्या आणि तो तयार झालाय, ज्याला समजलंय की हे कसं करायचंय, त्याला दुसरीकडे एक नवीन संधी मिळेल, तो पण उद्योजक बनेल. आपल्याला कामगारांची संख्या नाही वाढवायची, आपल्याला उद्योजकांची संख्या वाढवायची. आम्हाला जी मिडल क्लास स्टिरियोटाईप मेंटॅलिटी आहे की मुलांनी शिकायचं, चांगलं शिकायचं आणि ती नोकरी करण्यासाठी शिकायचं, ते आम्हाला थोडंसं बाजूला सारून की मराठी माणूस पण उद्योगामध्ये बिझनेसमध्ये उतरू शकतो हे आम्हाला प्रूव्ह करायचंय. आणि याच्या मागे आता तुम्हाला असं वाटतंय पण याच्या मागे सकाळपासूनची मेहनत असते ताईंची मेन म्हणजे. आणि दादा मार्केटिंगचं सांभाळत असतात. आता पण त्यांनी ते घेऊन आले सगळे साहित्य वगैरे, म्हणजे एवढी धावपळ असते, साधं काम नाही. आणि इथे रस्त्याच्या कडेला त्यांचं छोटंसं फूड कार्ट आहे. अजून पण तुमची प्रगती हो आणि पुढे ना हॉटेलचा ह्याच्यामध्ये रूपांतर हो, हे मी खूप सदिच्छा म्हणते. सदिच्छा असतील आणि शुभाशीर्वाद असतील तर हे नक्की पॉसिबल नक्कीच होणार. कारण तुमची जी मेहनत आहे आणि इतकं प्रामाणिकपणाने तुम्ही जो व्यवसाय करताय ना, खरंच मानलं पाहिजे, हॅट्स ऑफ आहे. आणि जे विचार आहेत की इतरांना त्यांनी जो सल्ला दिला आहे, जो विचार सांगितला आहे की सगळ्यांनी पुढे यावे, म्हणजे दुसरा मिलिंद निर्माण करतायत ते, म्हणजे खूप चांगली गोष्ट. आणि तुम्हाला सपोर्ट सुद्धा करणार आहेत. स्क्रीनवर दादांचा नंबर दिलेला, ऍड्रेस पण आहे. नक्की इथे कधी येत असाल तर चव नक्की चाखून पुढे जा. ओके नाही दादा, खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही दोघांनी वेळ दिला आम्हाला. आणि खूप छान चव असते, नेहमी आलं तर तीच चव पाहायला मिळते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.